दरम्यान आगे आगे देखो होता है क्या असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। तर अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचा कोणताही आमदार भाजपमध्ये जाणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। तर लातूर आणि सोलापुरातील बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत। ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। आम्ही ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांची संपर्क साधलेला कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही। मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत, अमुक गेले तमुक गेले नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये। काँग्रेस पक्ष हा जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे। उद्या 13 तारखेला मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आहेत मुंबईमध्ये। काही नाशिकचे पक्षप्रवेश आहेत, काही त्या ठिकाणी श्री कंठीनाथ महाराज या ठिकाणी येतात आहे, काही ठिकाणी सोलापूरवरनं लोक येत आहे, लातूरवरनंही मोठ्या प्रमाणावर लोक येत आहे। अजून नांदेडची बातमी माझ्याकडे नाही आहे। राजीनामा धक्कादायक आहे। अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही। त्यांनी काही कोणाशी चर्चा केली मला माहित नाही, माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही। त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील, पण मधामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्या मागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती, पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही। त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे।